देवबापाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही गोड वेळ प्रभू परमेश्वराने आपल्याला दिली. आपण स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनाकडे लक्ष देऊया. हे वचन असं सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो कसा चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि पुढे लिहिलंय की जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हे सर्वांसाठी वचन आहे की परमेश्वर कोण आहे. पहिली गोष्ट, कोण परमेश्वर आहे की त्याचा आपण अनुभव घ्यावा. तर पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये देवबापाने लिहिलंय की मी जो आहे तो आहे, मी जो आहे तो आहे, मी जो असणार तो आहे, मी जो असणार तोच आहे. मोशेला म्हटलं होतं त्याने, मी जो आहे तो आहे त्यांना सांग. आणि तो कोण आहे, परमेश्वर कोण आहे, तर तो हा आहे की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सृष्टी बनवली, ज्याने आकाश पृथ्वी बनवली, ज्याने चंद्र बनवले, ज्याने सूर्य बनवले. हे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे की परमेश्वराने काय काय बनवलंय. त्याने तारांगण, त्याने आकाश पृथ्वी, त्याने प्रकाश बनवला. त्याने मानव प्राण्याला मातीपासून त्याची मातीचं असं बनवलं आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुकला. त्याने आदाम नाव ठेवलं. त्याला असं बनवलं की त्याच्या हाडामासातली डाव्या बाजूची पासुरे काढून त्याला त्याच्यासाठी गृहिणी अर्थात हवा ते बनवलं. पुरुष आणि स्त्री असे ते बनवले. आणि सर्व पशु पक्षी जनावरं ढोरं गुरं हे सर्व देवाने बनवले. आणि जलाशयाला वेगळं केलं, पाणी जे प्रकाश बनवला. हे सर्व गोष्टी उत्पत्तीच्या कोण आहे परमेश्वर. तो आहे परमेश्वर ज्याने सृष्टीला बनवलं, ज्याने मानव प्राण्याला बनवलं आणि तुम्हाला आणि मला बनवलं. आणि म्हणून तो आहे परमेश्वर. तर तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, असा हा स्तोत्रकर्ता दावीद 34व्या अध्यायामध्ये लिहितो की तो किती चांगला आहे. प्रियजनो, काही लोकांना परमेश्वराचं काही घेणं देणं नाहीये, काही घेणं देणं नाही. काम एक काम, काम दोन एक काम, ड्युटी एक ड्युटी. काय पाहू जसं असेल तसं जेवणा जगात आलो, मस्त काम करायचं, चांगलं जीवन राहायचं, चांगले कामधंदे करायचे आणि कोण देव आहे ते नंतर पाहू, पण आता चांगलं वागा, चांगलं खा प्या, मजा करा. तर प्रियजनो, फक्त एवढंच आयुष्य नाही आहे आपलं. पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही पहाटे उठता, पहाटे सकाळी उशिरा विश्रांती घेता आणि कष्टाचं अन्न खाता, तुम्ही सर्व काही करता, हे सर्व व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनाला लागेल ते झोपेतही देतो. तुम्ही कष्ट करता, हे सर्व इथंच ठेवून जाणार आहात आपण सर्वजण, पण हे व्यर्थ आहे. पण तुम्हाला जर जे काही पाहिजे असेल ते त्याच्या प्रिय लोकांना, त्याच्या प्रियजनाला देव झोपेतही पुरवून देणार आहे. हा विश्वास त्याचा पाहिजे माणसाचा. आणि एवढी दगदग आणि एवढं जीवाचा आटापिटा लोक करतात काही मिळविण्यासाठी, तरी त्यांना मिळवलं ते, तरी त्यांचं पुढचं प्रोसिजर होतं, पुढं काहीतरी मिळवायचे. आणि आम्ही पाहतो हे सर्व लोकांचा क्रम असतो. परंतु प्रभू म्हणतो तुम्ही हे मिळवायचं झटू नका, तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे पित्याला माहीत आहे. पण हा पिता परमेश्वर म्हणतो की लोकांना देवाची ओळख कशी पटेल, लोकांना देवाची गरज आहे असं जर आपण म्हणलो, तुम्ही देवाकडे वळा, देवावर विश्वास ठेवा. तर प्रियजन हो, एक वेळ अशी येते की ते विश्वास ठेवतात ज्यावेळेस त्यांना काहीतरी अडचण येतात, काहीतरी समस्या येतात, ज्यावेळेस संकटात समोर अरे देवाला काहीतरी प्रार्थना करा. तर प्रियजन, हा जो देव आहे हा संकटामध्ये हातभार लावणारा देव आहे, संकटात सोडवणारा देव आहे. आणि जर कोणाला वाटत असेल की मला विश्वासच ठेवायचा नाही देवावर, तर त्याचा प्रश्न येतो. पण प्रियजनो, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि देवावर विश्वास ठेवावा ज्यावेळेला तुम्ही अडचणीत आहात, ज्यावेळेस तुम्ही दुःखात आहात, ज्यावेळेस तुम्ही एकट्यापणामध्ये आहात, निराशात आहात, ज्यावेळेस तुम्हाला दुःख झाले, काहीतरी तुमच्यावर आलंय, तुम्ही देवाला हाक मारून पहा. आणि या देवाने जर तुमची साथ दिली तर विश्वास ठेवाल की नाही. तर हा प्रियजन, हा देव जो आहे हा सर्वांचा आहे. हा फक्त समाजासाठी, जातीपातीसाठी, थोड्या लोकांसाठी, कोणातरी देशासाठी, अमुक तमुक त्या ठिकाणी त्या लोकांसाठी आलं नाही, तो सर्व जगासाठी आलाय. आणि म्हणून त्याला ओळखा. तो कोण आहे हा प्रश्न आहे की किती चांगला आहे हा परमेश्वर. त्याला पर तू देव आहे का, हो, तर त्याला ओळखा. तर त्याने हे सर्व बनवलं, तो देव आहे.
आणि तो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि पुढे लिहिलं, जो त्याच्यावर भाव ठेवतो त्या परमेश्वरा तो पुरुष धन्य, तो धन्य. तुम्ही आणि मी धन्य आहोत जर देवावर आपण विश्वास ठेवतो. परत लिहिले पुढे, हे नववचन मी वाचतो आता परत, की आपण 8वं वचन वाचलं होतं 34-8. आता 9वं वचन वाचूया. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा. हे परमेश्वराचे पवित्र जन हो, देवाचं भय धरा. आता भय म्हणजे काय धरायचं नेमकी? भय म्हणजे भीती. भय म्हणजे अंधाराची भीती नाही. भय म्हणजे अरे बापरे वाटतं आपल्याला भीती वाटत, तसं नाही. भय म्हणजे आदरयुक्त भय, म्हणजे जे प्रेमाने केलेलं भय. आमचे आईवडील आहेत, त्यांचं भय. आईवडिलाचा कसा सन्मान करतो, नाही वडील आहेत, आई, त्यांचा आदर करतो, त्यांचा मान करतो, रिस्पेक्ट करतो, त्यांच्या शब्दाला आपण पहिलं स्थान देतो. अरे ते म्हणतील तसं, कारण ते मोठे आहेत, त्यांना जसं योग्य वाटतं. तसं परमेश्वराचं पण भय धरलं पाहिजे. आणि भय म्हणजे अंधाराची भीती नव्हे. भय म्हणजे आदरयुक्त भय, ज्यांना आम्ही भ्यावं, ज्यांचा आम्ही सन्मान करावा, ज्याचा आम्ही मान करावा. आणि त्याचं भय धरणं म्हणजे त्याच्या अधीन राहणं, त्याचं ऐकणं. तर त्याचं भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणं पडत नाही किंवा उणे पडत नाही. उणं म्हणजे काही कमी. आणि मग स्तोत्रसहिता दाविदाने 23 स्तोत्रामध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही, कारण तो माझा मेंढपाळ आहे, तो माझा देव आहे, तो माझं सर्वस्व आहे, मला तो काहीही उणं पडू देणार. देवावर भाव ठेवा, तुम्हाला आणि मला उणं पडू देणार नाही. कारण हे एक त्याचं वचन आहे की तो उणं पडू देणार जर तुम्ही देवावर भाव ठेवाल तर. काही लोक म्हणून देवावर भाव ठेवून काय मिळणार आहे? आम्हाला तर सर्व काही कष्ट करावे लागतात. आम्हाला तर असं नाही की पलंगावरी दे रे हरी पलंगावरी, असं थोडंच आहे. आपण म्हणतो ती म्हण तसं आहे का? आम्हाला ते करावं लागतं तेव्हा आम्ही मिळवतो, तेव्हा आम्हाला हे मिळतं. आणि मग या प्रियजन हो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की देव किती चांगला आहे हे भाव ठेवण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहावंच लागेल. जो कोणी मनापासून त्याच्यावर भाव ठेवील, त्याला हाका मारील, त्याच्यासाठी तो उभा राहील. आमेन. आणि म्हणून भाव ठेवणं हे तुमच्या आणि माझ्यावर आहे, आपल्यावर आहे. ते ठेवायचं की नाही, आपल्याला त्याला हाका मारायची की नाही, शरण यायचं की नाही, त्याला म्हणायचं की नाही, तू म्हटलं कार्य कर माझ्यासाठी, तू देव आहेस तर माझ्यावर दया कर, तू देव आहेस तर मला तू माझ्याशी बोल, तू मला भेट दे. साधू सुंदर सिंगचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला, की कोण आहेस तू देव? मी काय देवाला मानत नाही, काय नाही, मला माहीत नाही ते काही. आणि त्याने स्वतःला कोंडून घेतलं. जरा का या रात्री मला तू भेट दिला नाहीस तर ते जी एक लुधियाना एक्सप्रेस आहे त्याच्या खाली मी जीव देणार आहे. आणि तू जर देव असेल तर मला बोल, माझ्याशी बोल, असं तो म्हणाला होता. आणि परमेश्वराने त्याला प्रकाश दिला, बोलला त्याला की सुंदर आहे की नाही, त्याच्याशी बोलला आणि त्याला वाचवलं, मी आहे तुझा देव. आणि जे की त्याने नवीन करार चालला होता, त्याच्या विरोधात काही लोकांना मारलं होतं, बऱ्याच काही गोष्टी गेल्या होत्या आणि तो अस्थिर झाला होता, त्याला बेचैन झाला होता. आणि परमेश्वराने त्याचं जीवन बदललं आणि त्याने तिबेटमध्ये महान सेवा कार्य केलं, साऱ्या देशामध्ये देखील अनेक वेगळ्या ठिकाणी. परंतु अशा प्रकारे त्याच्या सेवेचं जे आहे हे आम्ही पाहतो की तो कसा बदलला, की त्याला देखील त्याच्याबद्दल काही हे नव्हतं की कोण परमेश्वर आणि काय परमेश्वर. असे अनेक लोक असतात. पण देव ज्यावेळेस भेट घेतो प्रेजर, त्यावेळेस देवाला मग माणसाला समजते की अरे देव आहे. आणि म्हणून हा परमेश्वर, त्याच्यावर आम्ही भाव ठेवावा, त्याच्यावर विश्वास ठेवा की तो निर्माण करता आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला ओळखा. निर्मितीच्या मागे जाऊ नका, निर्मितीला देव मानू नका. निर्मितीच्या मागे जाऊन निर्मितीमध्ये डोकं फोडून घेतलं, नारळ फोडतो आपण तसं, तर ते देव तुम्हाला सापडणार नाही. कारण तिथपर्यंत ती तुमची वाणी जात नाही. निर्मितीला किती हाका मारली तर तिच्यात तो कसं काय उतरेल आणि तू म्हणेल की बाबा. म्हणून हे स्पष्ट, हे खरं आहे की निर्मितीच्या मागे न लागता निर्माण करता कोण आहे तुम्हाला आणि मला पण, त्याला डोळे झाकून हाका मारा, तो तुमच्यासाठी उतरून येईल. आणि त्याला हाका मारण्यासाठी कुठं जीवनाचं परिवर्तन म्हणजे असं हे झालं पाहिजे, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे, धर्म परिवर्तन, याची गरज नाही. तुम्हाला मन लावण्याची गरज आहे. जो अंतःकरण लावेल त्याला तो सापडेल, जो शोधेल त्याला सापडेल. शोधा तुम्ही देवाला, म्हणजे तुम्हाला तो सापडेल. आणि झटून शोधणाऱ्याला परमेश्वर सापडतो. आम्ही या देवाला शोधा. प्रियजन हो, त्याच्यावर भाव ठेवणारे आशीर्वादित आहेत, धन्य आहेत. पुढे लिहिलंय, कारण त्याचे भय धरणाला काही उणं पडत नाही. जसं दाविदाने म्हटलं की मला काही उणं पडणार नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या
कोणत्याही चांगल्या परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. तरुण सिंहाला वाण पडेल, तरुण सिंह उपाशी राहील, तरुण सिंह उपाशी राहील त्याच्या याच्यामध्ये जंगलामध्ये, किंवा त्याला तो भुकेला राहील, तसंच राहील. पण देवाच्या पवित्र जन हो, देवाच्या पवित्र जन हो, देवावर भाव ठेवणाऱ्या पवित्र जन हो, प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला म्हणतं की तुम्ही जर देवावर विश्वास ठेवणारे आहात, तुम्हाला देव भुकेला ठेवू शकत नाही, तुम्हाला नाही राहू देणार तो भुकेला ताणे राहील. तुम्ही देवावर भाव ठेव. तरुण सिंहास वाण पडते, त्याची उपासमार होते, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. शरण जाणं, देवाला शरण जा. आपला ताठा दूर करा. आपला जो ताठा म्हणजे मी नाही करणार, मला नाही करायचं, मी नाही गुडघे टेकणार, काय गरज आहे मला. प्रियजनो, याला ताठा म्हणतात, याला काय म्हणतात, गर्भ म्हणतात, याला देवाला नम्र न होणं असं म्हणतात. प्रियजनो हो, जर देवालाच तुम्ही ओळखलं नाही तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही भाषा कराल. पण देवाला ओळखा, देवाकडे या आणि खऱ्या देवाला ओळखा बरं का. आणि देव म्हणणारे पुष्कळ आहेत, प्रभू प्रभू पुष्कळ आहेत, पण एकच उद्धारक परमेश्वर आहे, तारणारा देव आहे. एकच उद्धारक आहे, एकचाच्या द्वारे तारण आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं नाव आहे, त्याच्याद्वारे तारण आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वर आम्हाला समजतो. आणि येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलं आणि त्याने म्हटलं, हा माझा प्रिय पुत्र, याच्यावर विश्वास ठेवा, हा सांगेल तसं करा, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्यानंतर त्याने म्हटलं की पिता आणि मी एक आहे, पित्याने मला पाठवले, मी माझ्या मनचं सांगत नाही. येशू ख्रिस्ताच्या द्वारे कसा देव सापडतो, की ख्रिस्त आला, त्याच्यामध्ये पूर्णत्व आहे देवपणाचं. त्याने काय केलं की त्याने देखील जिवंत असताना या भूतलावर 2000 वर्षापूर्वी मेलेले उठवले, रोगी बरे केले, आंधळ्याला डोळे दिले, लंगडे चालवले, कितीतरी लोकांना त्याने चांगलं केलं. आणि त्याने काय केलं की तो स्वतः जगाच्या पापासाठी मरण पावला. तो कुवारीपासून आला होता, त्याने लग्न केलं नाही, आमेन. तो तसाच त्याने देवाचं कार्य केलं आणि तो मरण पावला, सर्व जगासाठी मारण्यात आलं त्याला. देवाचा कोकरा, जो मानव देवाचा कोकरा झाला, मानव होऊन आला, देवाचा प्रिय कोकरा मानव होऊन आला, आमच्यासाठी मध्यस्थी केली आणि मरण पावला आणि मरणानंतर कबरेत ठेवलं त्याला. तिसऱ्याची जिवंत, परत जिवंत झाला. हे सत्य आहे आणि हे खरं आहे. त्याच्याद्वारे आम्हाला देव त्याने दाखवलंय की देव ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. पिता आणि मी एक आहे आणि मी देवाने मला पाठवलंय, मी माझ्या मनचं काही सांगणार. म्हणून प्रिय येशूच्या द्वारे आम्हाला देवपणाचं सर्व गोष्टी समजतात. आणि मग याच्या अगोदर काय होतं तर ते जुना करार होता, त्याच्या अगोदर मोशे होते, वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते, परंतु त्या संदेशात देखील लिहिलं होतं की येशू ख्रिस्ताला पाठवलं देवबाप आणि त्याच्याद्वारे तारण आहे. ही तारणाची योजना परमेश्वराने केली. तर प्रियजनो, देवाला ओळखा आणि ओळखण्यासाठी देखील येशू ख्रिस्ताने म्हटलं की पिता माझ्यामध्ये व मी पित्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. असं एकदा म्हणाले ते शिष्य की मला पिता दाखवा. मग प्रियजनो, देवाला कसं पाहू शकतो आम्ही? ख्रिस्तामध्ये. आणि मग आता तो तर आपल्यामध्ये नाही येशू ख्रिस्त, परंतु तो म्हणतो मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आणि तो आपल्या बरोबर आहे, कारण मी तुमच्या संगती आहे युगाच्या. जरी मी जातो तरी माझा पवित्र आत्मा मी पाठवतो, जो पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतो, जो आमच्यामध्ये आहे, जो आपल्यामध्ये आहे, जो तुमच्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्या मार्गदर्शन करतो तो पवित्र आत्मा आपल्याला. आणि म्हणून त्याच्यावर आपण भाव ठेवावं, त्याला ओळखावं. आणि म्हणून हे असं आहे की ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही प्रभू परमेश्वराचा शोध करावा, येशूच्या द्वारे नवीन काळ वाचावा की काय येशू आहे, तो कशासाठी आला होता, मेल्यानंतर ते कसा जिवंत झाला आणि आजही जिवंत आहे का, तर त्याला हाक मारूया. प्रेज लॉर्ड. त्याच्याद्वारे त्याला शोधूया. येशूच्या द्वारे परमेश्वराला शोधा. तुम्हाला ख्रिस्त सापडला तर तुम्हाला देव सापडेल. प्रेज लॉर्ड. म्हणून तर हे जे आहे, तरुण सिंह वाण पडेल, त्याला उपासना. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला आणि मला कधी वाण पडू देणार नाही. आणि हे त्याचं प्रॉमिस आहे, हे त्याचं अभिवचन आहे. आणि म्हणून तो म्हणतो की कोणत्याही चांगल्या वस्तूची तुम्हाला वाण पडणार नाही आणि देवावर भाव ठेवा आणि तुम्हाला तो भुकेले ताणेलं राहू देणार नाही. आज अनेक लोक भुकेले आहेत देवा वाचून. खरी गोष्ट ही आहे सांगायचं म्हणजे, देवा वाचून भुकेले. आज देव सापडत नाही त्यांना, इकडं तिकडं चाचपडत आहेत. इथं तरी भेटेल, तिथं तरी भेटेल, ॲटलिस्ट ते म्हणजे शोधतात तर खरं, पण सापडत नाही. असं शोधा प्रियजन, झटून शोधणाऱ्याला देव सापडतो. आणि म्हणून तुम्हाला जर आपल्याला देव जर पाहिजे असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला एक वेळा शोधून पहा, देवाचं वचन वाचून पहा,
त्याच्यावर एक थोडासा भाव ठेवून पहा. त्याचं वचन वाचा. त्याला म्हणा, प्रभू तू जर आहेस मला भेट दे, माझ्याशी बोल, मला आशीर्वाद दे, माझं जीवन वाचलं जाऊ दे, माझ्यावर दया कर, माझं कठीण हृदय दूर कर, मला चांगलं अंतःकरण दे, मी तुझ्यावर भाव ठेव असं मन मला दे. तो आपली वाट पाहतो, त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आपल्याला सर्व काही मिळते म्हणून आपण विश्वास ठेवा असं नाही, पण आपल्याला नुसतं जीवनच आपल्याला म्हणजे आपली भूक भागवतोय, सर्व गोष्टी देतो, जगातल्या गोष्टी देतो एवढंच नाही, तो काय देतो तर तो जीवन देणार आहे. त्याच्याद्वारे जीवन आहे, आनंदकाली जीवन आहे. तो मार्ग सत्य जीवन आहे, त्याच्याद्वारे जीवन आहे. योहान 14:6 मध्ये लिहिले, तो म्हणतो मीच मार्ग सत्य जीवन आहे, माझ्याद्वारे आले असून कोणी पित्याकडे जात नाही. म्हणून त्याला शोधा, प्रभू येशूला शोधा, देव सापडेल. आणि तोच वाट आहे स्वर्गाची. स्वर्गात जाण्यासाठी एक वाट आहे, वाट, रस्ता, मार्ग तो आहे, त्याच्याद्वारे स्वर्ग आहे. ख्रिस्ताला जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला सापडेल परमेश्वर कोण आहे. म्हणून नवीन करार वाचा, देवाचं वचन वाचा आणि त्याच्यावर भाव ठेवा. आणि म्हणून देवावर भाव ठेवणारे धन्य आहेत, देवावर भाव ठेवणारे आशीर्वादित आहे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव. या वचनाच्या द्वारे छोटीशी प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आजच्या वचनासाठी तुला थँक्यू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद दे, त्यांच्या मनामध्ये कार्य कर. अनेकांनी बाप्पा हे ऐकून आशीर्वादित व्हावं असं होऊ दे. तुझ्यावर भाव ठेवावा, आपले मन कठीण करू नये, तुझ्यावर विश्वास ठेवावा. कुठून तरी तुला मनापासून तुला शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असं होऊ दे. हा आवाज, हा संदेश अनेकांच्या कानी पोहोचू दे. त्यांचं जीवन बदल, त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना प्रोग्राया तुझ्या विश्वासात स्ट्रॉंग कर. तू जीवन बदलण्यासाठी आलेला आहेस, तू प्रत्येकाचं जीवन तारण्यासाठी आलास. म्हणून प्रभू धन्यवाद की देवाच्या कोकरात प्रभू येशू तुला धन्यवाद, कारण तू आमच्यासाठी प्राण दिलास, एवढं पाप्यांवर प्रीती केलीस आणि त्यांना वाचवलंस मरणाच्या दाढेतून, सैतानाच्या आक्रमक खेळापासून. आणि प्रभू तू बचाव करणार आहेस. म्हणून आम्ही सर्व धावत पळत तुझ्या चरणाचं येतो. तारणाऱ्या प्रभू, तुझ्याच रक्तात पापक्षमा आहे, तुझ्याद्वारे पापक्षमा आहे, कारण तू पवित्र रक्त सांडवलंस आणि त्या रक्ताने आम्हाला विकत घेतलंस. म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आणि तू असा मार्ग आहेस की पित्याकडे जाण्याचा. आणि तुला आम्ही पाहिले नाही आम्ही तुला आम्ही चाचपलंय, परंतु प्रभू आम्ही विश्वास धरतो आणि विश्वास धरणाऱ्यांसंगती तू असतोस. आम्ही प्रभू राया विश्वासाने तुला आरोळी मारतो. तू आमच्यासोबत आहेस. भले लोक विश्वास ठेव ना ठेव, परंतु देवबाप्पा त्यांची मनं तुझ्या हातात मी देतो. त्यांचं जीवन आशीर्वादाने भरव आणि त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवा, अंतःकरण त्यांना दे. सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मागे त्यांनी जाऊ नये, चुकीच्या मागे आपला व्यर्थ वेळ घालू नये असं कर. धावत पळत तुझ्याकडे यावं असं कर. अनेकांना तारल्या जाऊ दे. पवित्रात्मा तुला थँक्यू, तू आमचं मार्गदर्शन केलंस आणि आमच्या बरोबर आमच्यामध्ये आहेस. सर्व गौरव प्रभूजी तुला देऊ. तारणाऱ्या प्रभू येशूच्या द्वारे ही प्रार्थना केली की देतो आहे. आमेन.